शेतकऱ्यांसाठी 13 ऑगस्ट आज महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। आम्हाला मते द्या, नसता खात्यातून पैसा परत काढून घेणार। लाडकी बहीण योजनेच्या पैशांवरून आमदार रवी राणा यांचे धक्कादायक वक्तव्य समोर। अजित पवारांचा थापा थेट पोहोचला शेतात। शेतकरी महिलांसोबत साधला संवाद। विद्यार्थिनींना म्हणाले हवे ते शिका, खर्च सरकार उचलणार। शेतकरी आला संकटात, संततधार पावसाने पानपिंपळीचे नुकसान। शासनाने सर्वेक्षण करून तातडीने अर्थसहाय्य करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बोंडअळीच्या प्रादुर्भावाची पीडीकेबी कडून पाहणी। चेलका येथे डॉक्टर उंदीरवाडे यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन। अंजनगाव सुरजी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, प्रहार संघटनेची मागणी। पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन। उद्योगातील नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोबदला लवकरात लवकर दिला जाईल। उद्योग मंत्री उदय सामंत यांची शेतकऱ्यांना ग्वाही। बुरशीचा प्रादुर्भाव, वरोड तालुक्यात संत्रा मोसंबीच्या फळगळतीने शेतकऱ्यांमध्ये चिंता। संततधार पावसासह नुकसानीचे शुल्क काष्ट सोडेना शेतकऱ्यांची पाठ। वातावरणातील बदलामुळे डेंग्यू सदृश्य ताप, व्हायरल न्यूमोनियाचे रुग्ण वाढले। अपचनाने विकार आणि हातपाय दुखण्यामुळे नागरिक त्रस्त। महाराष्ट्र पुन्हा ओबीसी विरुद्ध मराठा, आरक्षणाचा वाट टोकाला। मराठे एक नाहीत म्हणणाऱ्यांचा माज उतरवणार, जरांगेंचा इशारा, भुजबळांचे आव्हान। शेतकऱ्यांना खर्च कमी येणार, स्वस्त बियाणे जास्त उत्पन्न देणार। उत्पादन वाढवणारे आणि खर्च कमी करणारे बियाणे बाजारात उपलब्ध। गारपिटीच्या मदतीतून वगळले शेतकरी, पंचनामे करूनही बेदखल केले। सिल्लोडच्या 1,500 शेतकऱ्यांचे नुकसान, 793 हेक्टरला बसला फटका। साताऱ्यात शरद पवार गटाला खिंडार, माणिकराव सोरवणकरांचा बीजेपी मध्ये प्रवेश। उमेदवारी मिळण्याची ही शक्यता। सुरुवात तुम्ही करणार असाल तर शेवट आम्हाला करावा लागेल। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधी मनसेचा उद्धव ठाकरे गटाला गंभीर इशारा। देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे किंगमेकर, भाजपमधील महत्त्व पुन्हा अधोरेखित। जागा वाटप, उमेदवार निश्चितचे सर्व अधिकार त्यांनाच।